मला सावीबद्दल काही बोलायचं आहे. सावीचा ऑपरेशन यशस्वी झालेला आहे. माझी सावी चालू तर शकेल ना डॉक्टर? अवश्य. सावी चालू पण शकणार, धावू शकणार, बोलू पण शकणार आहे. परंतु आता गरज आहे तिचा आत्मविश्वास वाढवण्याची आणि तिला प्रेरणा मिळण्याची. तरच तिच्या हातापायातील वाकडेपणा दूर होईल. नाहीतर शेवटी ईश्वराचीच मर्जी. तुम्हाला माहित आहे, आपल्या शाळेत 5व्या वर्गात एक नवीन विद्यार्थिनी येत आहे. काय तुम्ही तिचे मित्रमैत्रिणी बनणार? सर, तिचं नाव काय? तिचं नाव आहे सावी. सावी म्हणजेच सावित्री. उद्या तिला आई शाळेत घेऊन येणार. करा तिचे स्वागत. सर, मला विश्वास आहे माझ्या सावीला शाळेतूनच नवीन दिशा मिळू शकते. तिला योग्य मार्गदर्शन शाळेतूनच मिळू शकते. माझी सावी दिव्यांग आहे, पण खूप छान आहे. आजपासून माझी सावी ही तुमची जबाबदारी आहे. ही आहे सावित्री. फ्रेंडशिप करणार ना? मित्र बनणार ना? बोला ना रे, बोला, बोला ना रे. छी, तिचे पाय तर वाकडे दिसत आहे. छी, तिचा हातही वाकडे दिसत आहे. चीच्या तोंडाई वाकडा. तिच्या सोबत मी फ्रेंडशिप नाही करत. मी पण नाही करणार फ्रेंडशिप. छी, ही तर मला पागल दिसत आहे. मी तिच्या सोबत फ्रेंडशिप नाही करणार. चला. सर, मी फ्रेंडशिप करणार सावी सोबत.
सर मी बनणार सावीच्या मदतनीस. मला तर पागल दिसत आहे. आपल्या वर्गात काहून आली ती? मला तर भीती वाटत आहे. आपण पण तिच्यासारखे होऊन जाऊ. हो. ती आमच्या वर्गात नको. हो. तिला हाकलून देऊ. आणि हा बाळू मोठा मदतनीस बनला. मूर्ख कुठला. स्टँड अप. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहात तुम्ही? सावी, बघा मुलांनो, किती सुंदर आपली ही सावी. तुमच्यासोबतच वर्गात बसणार, तुमच्यासोबतच शिकणार आणि तुमच्यासोबतच खेळणार. बरं काय? पागल कुठली का. सर, सावी आमच्या वर्गात नको. ती तर मला पागल दिसते. पागल दिसते. पागल सावी नाही, तू आहे. नको सर, नको. आमच्या वर्गात नकोच ती. अरे शांत बसा. ती पागल नाही रे. तिला गरज आहे आमच्या प्रेमाची, आमच्या विश्वासाची, आमच्या प्रेरणेची. आमचा विश्वास आणि प्रेम तिला शक्ती देऊ शकतो, तिला जीवन देऊ शकतो रे. जर तुम्हाला बघून ती प्रेरित झाली ना, ती चांगली होऊ शकते. अन्यथा ती घरीच घुटमडून मरून जाईल रे. सर, पागल जगून हे काय करणार? मारू द्या. दीपाली, सावीमुळे आज मला मार बसली. बघते सावी या शाळेत कशी शिकते. अरे ती पागल नाही. ती आपले काम करण्यास असमर्थ आहे. अपंग म्हणून ती जन्मास आली, हा काय तिचा गुन्हा नाही. ती शाळेत शिकण्यासाठी आली, शिक्षा भोगण्यासाठी नाही. तुमच्या प्रेरणेची गरज आहे तिला. ती तुम्हाला बघून चांगली होऊ शकते. एकदा बघा तिच्याकडे विश्वासाने, प्रेमाने. ती तुमच्यासारखीच दिसेल. नाहीतर ती घरी राहून घुटमडून मरून जाईल रे.
आणि बाडूप्रमाणे तुम्ही पण सर्व तिचे मदतनीस बनणार मला विश्वास आहे. माझी आई सांगितली, सावी जर आपल्या वर्गात राहील तर आपण पण तिच्यासारखा होऊन जाऊ. हो. माझ्या जवळ एक प्लॅन आहे. कोणता? हो, समजले ना? हो. सावी या शाळेतून कशी जात नाही आणि या बाडू कसा मार खात नाही. मी बघते. दीपाली आहे मी, दीपाली. काय बाडू, सावीचा अभ्यास सुरू आहे का? आता घेतो अभ्यास तिचा. सोडा मला, सावीला त्रास देऊ नका. सोडा. ते साप द्या मला. मी नाही देणार. मार मार बाळाला मार मार मार. साप घे त्याच्याकडून. मोठा आला मदतनीस. मार 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 मार. पायाने मार, पायाने मार. मार 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 मार. सावी बघ मदतनीस कसा मार खातोय. मदतनीसला कोणीतरी मदत करा. शाळेला काय तुम्ही दंगलचा मैदान बनवले? काय आहे बाडू ते? इकडे दे. सर सर, बाळू नाही का सापाडून सावीले घाबरवत होता. आणि आम्ही नको म्हटलो ना, बाळू भांडायला लागला. सावीला विचारा सर. नाही सर, मी नाही आणलो सर साप. याने चालले सर साप.
सर बाळू नहीं मारना सर बाळू नहीं बाळू, तूने साप आणलास? मी साप नाही आणला सर. जऱ्या सावीला घाबरविलास? अरे तू मदतनीस आहे तिचा, ती तुला हे शोभा देते? दीपाली आहे मी दीपाली. बाडू 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 बाडू. सावी तू बोलली माझे नाव घेतली. पुन्हा बोल पुन्हा बोल. बाडू बाडू. सावी तू बोलत आहे. बाडू 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 बाडू. बाळू, सावी तू बोललीस, बाळू बोललीस, माझी सावी बोलू लागली. बाडू 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 बाडू. मी चुकलो रे बाळू, मी चुकलो, मी चुकलो. तू बरोबर होतास. सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या नात्याने काही पालकांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. माझी मुलगी दीपाली पण सांगत होती आपल्या शाळेत सावी नावाच्या मुलीने प्रवेश घेतला आहे. मला तरी वाटते ती आपल्या शाळेत नको, कारण तिचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यावरही होईल. नाही, शासनाने अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक नियुक्त केले आहे. असा काही परिणाम होणार नाही. एवढंच नाही तर 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना RTE नुसार शाळेत प्रवेश दिला जातो. त्यांच्यासाठी मदतनीस असतो, त्यांना मदतनीस भत्ता दिला जातो. त्यापैकीच एक आमची सावी, बहुविकलांग, मल्टिपल डिसेबिलिटी असलेली सावी तुमच्या पोटी किंवा माझ्या पोटी असती तर काय आम्ही असाच विचार केलो असतो. सावी आणि इतर विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी आनंददायी शिक्षण हे एकच माध्यम होते आणि लवकरच सर्व काही ठीक होईल असे मला वाटत होते. हा, कसा दिसतो ससा? पाच अंकी संख्या आहे. किती अंकी संख्या आहे? 5 अंकी संख्या.
महाराणी मस्त बसून आहे ना. बघते बघते किती दिवस बसते का. दीपाली आहे मी, दीपाली. आज काय करते बघ सावी. सावी आता शिक शाळा. सावी, अरे सावी, घाबरू नकोस. थांब थांब बेटा, होईल सगळं ठीक होईल. थांब. आज सावीशिवाय वर्ग का वेगळं वाटत आहे. मी सावी सोबत असे करायला नको होते. सर, सावी आमच्या वर्गात नको. ती तर मला पागल दिसते. सर, सावी कशी आहे सर? दवाखान्यात आहे ती. अना हा, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट. ती शाळेत नाही येत म्हणत आहे आणि तिला शाळा पण शिकायचं नाही, कारण तिला तुमची भीती वाटते. भीती.
सर, सावी आता आमच्यासोबतच शिकणार. आम्हाला माफ करा सर. अरे बेटा, माफी कशाला? तुम्हाला माहित आहे का, जर आपण शरीराने अपंग राहिलो तरी चालते, परंतु बुद्धी आणि विचाराने अपंग नको. बरोबर ना? सर, आज बालिका दिन आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शाळेत आणले होते. मग आमची सावी कशी घरी राहणार? सर, आम्ही सावीसाठी एक गिफ्ट आणले आहे. आमची सावी चालू लागली. सावी 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 चालू लागली.